बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 27. मुख्याध्यापक क्लार्क कडव गडबडणे ऑफिसमधून बाहेर गेले. सुभाष मोरे त्यांचे शेपूट धरत मागोमाग. सगळ्यांचंच लक्ष बाहेर गेलं. रस्त्यावर एक नवी 4 चाकी गाडी थांबलेली. गाडीतनं 7-8 जण खाली उतरले. ड्रायव्हरनं गाडी रस्त्यावरून बाजूला झाडाखाली घेतली. ते सगळे शाळेकडेच येत होते. पांढरे शुभ्र पुढारी कपडे, डोळ्यावर गॉगल, पायात उंची बूट घातलेली व्यक्ती पुढे, बाकीचे त्यांच्या मागोमाग. हातात कसला तरी कागद. मुख्याध्यापकानं पुढं होत त्या व्यक्तीच्या हातात हात दिला. त्यानं डोळ्यांवरचा गॉगल काढून खिशाला लावला. हसत मुख्याध्यापकाच्या खांद्यावर हात टाकला. क्लार्क कडवानं सगळ्यांना चेहऱ्यावर अतिउत्साह दाखवत नमस्कार केला. सुभाष मोरे पळत स्टाफ रूम मध्ये. छत्रपती आघाडीची लोक आल्यात प्रचाराला. विक्रम देसाई सर आल्यात बघाया. यशवंता, संभादा, खुर्ची घेऊन इकडे या. सुभाष मोरेचा उत्साह 3ऱ्या मजल्यावर पोहोचलेला. यशवंता, संभाजी पळत आले. खुर्च्यांची मांडामाड करू लागले. प्राध्यापक विक्रम देसाई मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये, सोबत 4-5 कार्यकर्ते. बाकीचे 2-3 बाहेर थांबून शाळा निहाळत होते. मुख्याध्यापक गळाभेट घेतल्यावर प्राध्यापक विक्रम देसाईंशी बोलत होते. क्लार्क कडव त्यांच्या होला हो मिसळत होता. मुख्याध्यापकानं सगळ्यांना स्टाफरूममध्ये जमायचा निरोप दिला. शेवंताला चहा करायला सांगितला. ती वैतागली. तिनं नुकतीच चूल विझवलेली. कपाळाला आठ्या पाडत तिनं चुलीत जाळा घातला. सगळे स्टाफरूममध्ये जमले. एव्हाना सत्ताधारी आघाडीचे नेतेच मत मागायला आलेत हे सर्वांना उमजलं. गौतम कुंभार सर शांतपणे बसून होते. सूर्यवंशीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मुख्याध्यापक सगळ्यांना घेऊन स्टाफरूम मध्ये आला. मांडलेल्या खुर्च्यावर सगळे गोल बसले. मध्ये टेबल. टेबलाच्या पलीकडे स्वतः मुख्याध्यापक, प्राध्यापक विक्रम देसाई, बाजूला क्लार्क संजय कडवानं जागा पटकावलेली. शिपाई उभेच होते. बसायला खुर्च्या नव्हत्या. सगळ्यांचं लक्ष प्राध्यापक विक्रम देसाईच्या भारदस्त व्यक्तिमत्वाकडं. माजी आमदार जगन भोसलेचा जावई असल्यानं त्याच्या रुबाबात भर पडलेली. त्यांच्याबरोबर आलेल्या एका शिक्षकाने छत्रपती शिक्षक विकास आघाडीचा निवडणूक जाहीरनामा प्रत्येकाच्या हातात दिला. प्रत्येक जण तो न्याहाळू लागला. गौतमची नजर त्यातल्या अनेक मुद्द्यावर ओतून बसलेली. मुख्याध्यापक बोलायला उभा राहिला. त्याआधी सुभाष मोरेनं टेबलावर पुष्पगुच्छ आणून ठेवलेला. तो पुष्पगुच्छ बघून कुंभार सरांनी गौतमच्या नजरेला नजर दिली. आज आपल्या शाळेत छत्रपती शिक्षक विकास आघाडीचे नेते, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक विक्रम देसाई सर आलेले आहेत. पहिल्यांदा मी शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करतो, असं म्हणून मुख्याध्यापकानं उभ्या राहिलेल्या प्राध्यापक देसाईला पुष्पगुच्छ दिला. प्राध्यापक देसाईनं सगळ्यांकडे बघून ओळखीचं स्मित हास्य केलं. सगळ्यांनी टाळा वाजवल्या. तो खाली बसला. मुख्याध्यापक पुढे बोलू लागला. माझं ऐका. आपल्या सर्वांना माहिती आहे, मी सगळं सांगायची गरज नाही, तरी बोलतो. गेल्या 5 वर्षात सोपान चौगले सर आणि प्राध्यापक विक्रम देसाई सरांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेचा मोठा विकास झाला आहे. त्यामुळे सभासद खुश आहेत. पतसंस्थेमध्ये किती बदल केलाय म्हणून सांगू. सगळ्या शाखांनी कम्प्युटर आणलाय. सगळ्यासनी वेळच्या वेळी कर्ज मिळतंय. विरोधकांना बी हेवा वाटल असं काम सरांच्या आणि सोपान चौगलेंच्या नेतृत्वाखाली झालंय. तुम्हाला माहितीच आहे, प्राध्यापक विक्रम देसाई सर 5 वर्ष सलग व्हाईस चेअरमन आहेत.
पतसंस्थेच्या इतिहासात हे रेकॉर्डच म्हणायला पाहिजे. बरोबर ना सर? प्राध्यापक विक्रम देसाईंकडे नजर टाकतो. देसाई मानूनच संमती दर्शवतात. म्हणजे बघा, चांगलं काम केल्याशिवाय का ते इतका काळ व्हाईस चेअरमन पदावर राहिल्यात? देसाई सर, माझं मन आज भरून आलंय. तुमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीचं पाय आमच्या शाळेला लागले, खरंच आम्ही धन्य झालो. मी आज शब्द देतो सर तुम्हाला, माझ्या शाळेतलं एकनी एक मत आपल्या आघाडीला देणार. विरोधक कितीही दंगा करू देत, त्यांचं ते कामच आहे. चांगल्या कामात बिब्बा घालायचं काम विरोधकच करत असतात. कावळ्याच्या शापानं काय गाय मरत नसती. देसाई सर, तुमच्या पॅनलला नुसतं मतदान करून आम्ही थांबणार नाही, प्रचारात सुद्धा सक्रिय सहभाग राहणार आहे आमचा. देसाई सरांच्या नेतृत्वामुळे विरोधक काय बी म्हणू देत, छत्रपती शिक्षक आघाडीचंच पॅनल विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. कडवानं मध्येच टाळ्या वाजवल्या. त्याच्या पाठोपाठ बाकीच्यांना वाजवाव्या लागल्या. मुख्याध्यापकाचं भाषण आणखी जोशात पुढे सरकलं. देसाई सरांचं आणि आमचं नातं लई जवळचं. माजी आमदार जगन भोसले साहेबांचे ते जावई आहेत. भोसले साहेबांचे आणि तानाजी दादांचे घरोब्याचे राजकीय संबंध आहेत. म्हणूनच माझा ऐका, देसाई सरांची उमेदवारी ही आपलीच उमेदवारी समजून आपण कामाला लागूया. माझं सांगणं आहे की विरोधकांच्या खोट्या आमिषाला बळी पडायचं नाही. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतोय, ह्या निवडणुकीत छत्रपती शिक्षक विकास आघाडीची सत्ता यावी आणि आमचे प्राध्यापक विक्रम देसाई सर चेअरमन व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. मुख्याध्यापक माने खाली बसला, केसावरनं हात फिरवला. विजयी मुद्रेनं गौतमच्या नजरेला नजर दिली. मुख्याध्यापक बसल्यावर प्राध्यापक विक्रम देसाई बोलायला उठला. सुरुवातीला हातातल्या सोन्याच्या कड्याशी चाळा केला. खिशातला गॉगल काढून टेबलावर ठेवला. मोबाईल हातात घेऊन त्यांनी चालू बंद केला. सगळ्यांच्यावर नजर फिरवीत त्यानं सुरुवात केली. महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे मित्र माने सर, त्यांचे सर्व सहकारी सूर्यवंशी सर, कांबळे सर, गौतम पाटील सर, आमचे मित्र कडव सर, सगळ्यांचीच नावं काय घेत नाही. माझ्यासोबत आलेले डाकरे सर, नलगे सर, खोत मॅडम, परीट मॅडम आणि बंधू भगिनींनो, माने सर सविस्तर बोलले आहेतच. त्यांच्या बोलण्यात 100% सत्य आहे. गेली 10 वर्षे सोपान चौगले सरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा माध्यमिक पतसंस्थेच्या विकासाचा आलेख चढताच राहिलेला आहे. गेली 5 वर्षे त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी नेतृत्व करतोय. संस्थेचा व्हाईस चेअरमन म्हणून काम करत असताना मोठी जबाबदारी पार पाडण्याची संधी त्यांनी मला दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलंय. सभासद हिताचा कारभार गेल्या 5 वर्षात आम्ही करून दाखवलाय. पतसंस्थेचा नावलौकिक वाढलाय. 100% कर्ज वसुली हे पतसंस्थेचे वैशिष्ट्य आम्ही अबाधित राखले. तुम्ही सर्वजण हे जाणताच. काळाची पावलं ओळखून आम्ही सर्व शाखा कॉम्प्युटराइज्ड केलेल्या आहेत. गतिमान व्यवस्थापन कसं असावं याचं हे उदाहरण आहे. सभासदांच्या हरहुन्नरी मुलांचा सत्कार आम्ही दरवर्षी करतो, मग ती मुले 10वीची असोत अथवा 12वीची. दिवाळीला 5 लिटर तेल, साबण तसेच इतर साहित्य देण्याची परंपरा आम्ही जोपासली आहे. विरोधकांच्या मागणीनुसार पुढच्या वर्षीपासून त्यामध्ये 5 लिटरची वाढ करतोय. मागेल त्याला कर्ज, मग तो आमचा मतदार आहे की विरोधकांचा हे आम्ही बघितलेलं नाही. सभासदामध्ये दुजाभाव करण्याचं काम आम्ही कधी केलं नाही, हे तुम्ही जाणताच. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक बंधू जिल्ह्याला कामानिमित्त येतात. त्यांची राहण्याची सोय करण्यासाठी शहरात 2 गुंठे जागा घेतलेली आहे. पतसंस्थेची मुख्य इमारत जुनी झालेली आहे. त्या ठिकाणी नवीन इमारतीचा आराखडा तयार केला आहे. त्या पैशाची व्यवस्था केलेली आहे. माने सरांनी सांगितल्याप्रमाणे इतका चांगला कारभार करूनही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. म्हणे आम्ही भ्रष्टाचार केला.
भ्रष्टाचार केला. मग दाखवा ना, त्याचे पुरावे द्या. विरोधकांच्या असल्या टीकेला आम्ही भीक घालत नाही. बाहेर राहून टीका करणं सोपं असतं, पण संस्था चालवणं किती अवघड आहे हे त्यांना माहीत नाही. म्हणून माझं तुम्हाला नम्र निवेदन आहे, विरोधकांच्या खोडसाळ टीकेला बळी न पडता त्यांना चारही मुंड्या चित करून छत्रपती शिक्षक विकास आघाडीला विजयी करावे. आमच्या पाठीशी उभं राहावं अशी मी नम्र विनंती करतो. या ठिकाणी तुम्ही माझा सत्कार केलात, याबद्दल ऋण व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. प्राध्यापक देसाईच्या जिभेतून जणू काय सरस्वतीच बोलत होती. जाऊ तिथं खाऊ अशी ज्याची मती, तो तो हाच काय असा प्रश्न पडावा असे भाषण, समोरच्यावर गारुड घालणारी भाषा, सगळ्यात असून कशातच नाही अशी बेरकी चाल. प्राध्यापक देसाईंच्या भाषणानंतर मुख्याध्यापकाच्या नजरेच्या इशाऱ्या सरशी सूर्यवंशी घाईघाईने आभार मानायला उठला. आभार मानायच्या आधी त्यानं सोपान चौगले सर व प्राध्यापक देसाईच्या कारभाराचं तोंड भरून कौतुक केलं. कौतुकाचा घडा भरून टाकला. बोलता बोलता त्यानं छत्रपती शिक्षक विकास आघाडीशी असलेली आपली निष्ठा बोलून दाखवली. आपण आभार मानालोय की भाषण करालोय याचं त्याला भानच नव्हतं. आभाराचा कार्यक्रम झाल्यानंतर चहापान झाला. मुख्याध्यापक खुशीत होता. आता मंडळी उठणार होती. तेवढ्यात कुणाची काय अडचण असली तर सांगा असं त्यांच्यातल्या नलगे सरांनी विचारलं आणि मघापासून गप्प ऐकणाऱ्या गौतमला बोलण्याची संधी मिळाली. सर, काही शंका विचारायच्या होत्या. विचारू काय? विचारा की. अहो, सभासद आहे म्हटल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं आमचं कर्तव्यच आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला निवडणुकीच्या शुभेच्छा देतो. गौतम पुढे बोलू लागला. सर, पतसंस्थेचा कर्जावरील व्याजदर पूर्वी 12% होता. तुमच्या काळात तुम्ही 1% वाढवून 13% केलाय. त्याची काय गरज होती काय? संस्था ही सभासदांची आहे, आम्ही फक्त राखणदार आहोत. हे बघा, ठेवीदाराला आम्ही इतरांपेक्षा जादा व्याजदर देतो. त्यांना योग्य मोबदला जाऊन संस्थेचा फायदा होण्यासाठी 1% वाढवला, बाकी काही नाही. तुम्हीच ऑडिटमध्ये गेले 10 वर्ष संस्था नफ्यात दाखवली आहे. मग सामान्य सभासदावर 1% व्याजाचा भुर्दंड बसवून नफा मिळवायची गरज होती काय? व्याजदर न वाढवताही पतसंस्था फायद्यातच होती की. तुमचा हा मुद्दा पटला, पण संस्था चालवत असताना पुढच्या काही वर्षांचा विचार करावा लागतो. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नवी जागा घेतली आहे, सभासदांसाठी राहण्याची व्यवस्था करायची आहे, संस्थेची मुख्य इमारत बांधायची आहे, म्हणून काही वेळा असे निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी तुमच्यासारख्या सुज्ञ सभासदांनी साथ द्यायची नाही तर कोणी द्यायची मग? आणि या वर्षांपासून 1% व्याजदर कमी करणारच आहोत की आम्ही. डाकरे सरांनी प्राध्यापक देसाईंची रीळ ओढली. आता गौतम काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मुख्याध्यापकाला चर्चा इथंच थांबावी असं वाटू लागलेलं. शंका विचारा म्हणणाऱ्या नलगे सरांचा त्याला राग आलेला. गौतम सर सहजासहजी माघार घेणार नाहीत हे त्यानं ओळखलं होतं. ती करायलाच पाहिजे. गौतम आपल्या मुद्द्याशी ठाम राहत म्हणाला. सभासदांना राहण्याची व्यवस्था करण्याचा तुमचा संकल्प चांगला आहे, पण त्यासाठी नवीन जागा घ्यायची काय गरज होती? आहे ती इमारत पाडण्यापेक्षा त्यावर दुसरा मजला बांधून राहण्याची व्यवस्था करता आली असती. आहे त्या इमारतीला 25-30 वर्ष काही झालं नसतं. तुम्ही मात्र ती पाडायला निघालाय. आता मात्र प्राध्यापक देसाई सावध झाला. हे पाणी काय वेगळंच आहे याची त्यांना जाणीव झाली. तुम्ही माझ्याकडे विरोधक म्हणून पाहू नका. तुमचंही मला पटलं, पण तुमच्यासारखंच इतर सभासदांचीही वेगळी मतं असू शकतात. सगळ्यांच्या मताचा विचार करून तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. गैरसमज करू नका. मी तुम्ही माझे विरोधक आहात म्हणून प्रश्न विचारत नाही. तसं असेल तर मी थांबतो. तसं काही नाही. चर्चा होणं चांगलंच आहे की. विचारा विचारा तुम्ही. गौतम सर,
आता गप्पा बास करूया, त्यांना वेळ होतोय. आपण परत कधीतरी बसूया की या गोष्टीवर निवांत चर्चा करीत. हं? मुख्याध्यापकानं प्राध्यापक देसाईंची मान सोडवण्याचा प्रयत्न केला. नाही नाही, विचारू दे त्यांना. त्यांच्या शंकांचं निरसन करणं माझं कर्तव्यच आहे. आता मात्र मुख्याध्यापकाची अडचण झाली. ही बैठक त्याला मोडता येईना. प्राध्यापक देसाईला तिथून उठता येईना. हा संवाद सुरू असतानाच मध्येच कुंभार सरांनी प्रश्न विचारला. सर, कॉम्प्युटर खरेदीत घोटाळा झालाय असं सगळे म्हणालेत. आता मात्र प्राध्यापक देसाई गोंधळला. हा त्याच्या वर्मावरच घाव होता. त्याच्या मेहुण्याच्या दुकानातून ही खरेदी झालेली. स्वतःला सावरत त्याने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. हे बघा सर, अशी उचलली जीभ लावली टाळ्याला असा आरोप करणं चुकीचं आहे. हा विरोधकांचा शुद्ध कांगावा आहे. पतसंस्थेचे आधुनिकीकरण व प्रगती विरोधकांच्या डोळ्यात सलते. काय त्यांच्याकडे पुरावा असेल तर घेऊन या तुम्ही, मग बोलू आपण. प्राध्यापक देसाईंचा आवाज कंप पाहू लागला. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर रागाची छटा दिसू लागली. पुढे तो म्हणाला, उठसूट आरोप करणं सोपं आहे. त्या रमेश कदम सरांनी गेल्या 5 वर्षात आम्हाला एकदाही सहकार्य केलं नाही. उठसूट सोपान चौगले सरावर आरोप करत सुटलेत. तुम्ही सुद्धा मागच्या निवडणुकीत सोपान चौगलेंच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आणि निवडून आल्यावर मात्र त्यांच्याबरोबर युती केलाय. कुंभार सरांच्या बोलण्यावर प्राध्यापक देसाईंची बोलतीच बंद झाली. मुख्याध्यापक मनातल्या मनात दातोट खाऊ लागला. एकदम शांतता पसरली. वातावरण तणावपूर्ण बनलं. स्फोट होईल अशी स्थिती. तुम्हाला निवडणुकीच्या परत एकदा शुभेच्छा. राग मानू नका. तुम्ही काय आमचे विरोधक नाही. तुम्ही शंका विचारा म्हणालात म्हणून ही चर्चा. आता तुम्हीच यावर विचार करा. गौतमच्या बोलण्यानं वातावरण निवळलं. प्राध्यापक देसाईनं मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला. सगळ्यांचा निरोप घेऊन ते बाहेर आले. सोबत मुख्याध्यापक, क्लार्क कडव, सूर्यवंशी सर निरोप द्यायला आलेले. सर, एवढी दोघंच वळवळणारी आहेत आमच्यात, नाहीतर काय अडचण नाही. संजय कडवानं आपली निष्ठा व्यक्त केली. बाकीच्यांनी मान हलवली. तुम्ही काय काळजी करू नका सर, दादांना सांगून मी त्यांचा बंदोबस्त करतो. तसं काय करू नका. गोड बोलून मतं तेवढी घ्या. त्या पाटील सरांना डिवचू नका. असं म्हणत प्राध्यापक विक्रम देसाई सगळ्यांसोबत गाडीत बसला. जाताना त्याचा चेहरा उतरलेला होता. काही केल्या गौतम त्याच्या डोक्यातून जाईना झालेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.